देतो. तर त्याच्यामध्ये दिलीप माजगावकर जे प्रकाशक त्याचे होते त्यांनी वरती असं लिहून दिलं की गाडी बंगल्या पलीकडे एक श्रीमंती असते, तुम्ही श्रीमंत व्हाल, असं त्यांनी 2 वेळे लिहून दिलं. आणि ते त्याची जी बत्तीशी होती ती अक्षरशः खरी ठरली की गाडी बंगला काही माझा झाला नाही, पण जेव्हा गरज असते त्यावेळेला गाडी आपल्या दाराशी येते न्यायला. आणि सगळ्या लोकांचे मित्रांचे जे बंगले आहेत ते सगळे आपलेच आहेत. गावोगाव मी जिथे जिथे जातो ती घरं सगळे आपलीच आहेत. इतके वाचक मोठा परिवार. त्यामुळे ते खरोखर सत्य झालं. आणि यांनी जसं सांगितलं की आज महाराष्ट्रामध्ये 12,000 सार्वजनिक ग्रंथालय आहेत आणि इतर शेकडो खाजगी ग्रंथालय आहेत. तर मी मध्यंतरी एक सर्वे केला होता. साधारण 10 लाख वाचक माझे कमीत कमी आहे महाराष्ट्रामध्ये आणि बाहेर. म्हणजे एक आनंदाची गोष्ट. आणि ही श्रीमंतीच आहे, खरोखर श्रीमंती आहे की जिथे जिथे जाऊ आपण तिथे अनुवादित पुस्तक असून ती पुस्तकं घालली. मग नंतर काय झालं, एका पाठोपाठ अनेक पुस्तकं येतच गेली. मग नंतर 70 दिवस आलं, कॉन टिकी आलं, त्याच्यानंतर मग चार्ली चॅप्लिन आलं, गॉडफादर आलं. ही पुस्तकं एका पाठोपाठ एक आणि ती सगळी खूप चांगली उचलली गेली. आता पॅप्युलॉनला नुकतीच 50 वर्ष पूर्ण झाले. मी लेखन सुरू केलं 1975 साली हे पुस्तक झालं प्रसिद्ध. 73 साली पॅप्युलॉन म्हणजे हेनरी सॅरे त्याचा जो लेखक आहे त्याचं निधन झालं. पॅप्युलॉन चित्रपट पण 73 साली प्रदर्शित झाला आणि मी अनुवादाला 73 साली सुरुवात केली. तर तो 50 वर्ष आता जी झाली तर त्या गेल्या वर्षी 5 नोव्हेंबरला पुण्यामध्ये मी एक अनुवादक संमेलन घेतलं. मला वाटतं ते बहुतेक पहिलं असं, पण पहिलं असो नसो 100 अनुवादक आणि अनुवाद आवडणारे लोक असे 100 जण हजर होते पुणे मराठी ग्रंथालयामध्ये. खूप मोठा इतका सुंदर कार्यक्रम झाला तो. आणि तो आता आमचा जो व्हॉट्सअपचा एक ग्रुप झालेला आहे तो इतका ऍक्टिव्ह आहे की रोज काही ना काही नवीन नवीन घडत असतं. म्हणजे माझा जो उद्देश होता संमेलन घेण्यामागे की लेखकांना अनुवादकांना प्रकाशक मिळावेत आणि प्रकाशकांना लेखक मिळावेत. तर तो त्यातनं साध्य झाला. आणि आपलं नाशिकचं वैशाली प्रकाशन आहे, वैशाली प्रकाशनला 4 जणांना त्याच्यात मिळालेत. आणि ते आतापर्यंत म्हणजे या 3-4 पुस्तकं आता या एवढ्या 2-3 महिन्याच्या काळात लिहून दिले आहेत.